सोडून गेली म्हणून शाळा बंद पडत नाही. पुन्हा नव्याने विद्यार्थी घडवण्याचं काम शाळेचा हेडमास्टर करत असते आणि आमचा हेडमास्टर धमकी आहे. देवाचा वचन सेवा मागणेची आता तुम्हा देवादी देवा देवादी देवा आरती साई बाबा इच्छित दिन चादक निर्भतोय निज सुख माधवे माधवाया. ताई आहेत, मी आहे, हरिभाऊ आहेत, मामा आहेत आणि पुढे रुपाली जिराफे चालत आहे. चला आज काय नाश्ता आहे बघूया. आजचा मेनू माहीत नाही आहे. इथे असतं फोडणीचा भात आणि उपमा, तो आम्ही काल झालं खाऊन. त्याच्यामुळे आज बघूया आज काय मेनू आहे स्पेशल. आता नाश्त्याच्या ऑर्डरला भेटू. साईराम. सर्वांना शुभ सकाळ. दिवस 4 साईमय सकाळ. आता आजचा आमचा दुपारचा हॉल्ट आहे माळी काका कसारा घाटाच्या अलीकडे. आता आम्ही निघालो आहे. पालखी आणि सगळेजण आता नाश्त्याला थांबले असतील. आम्ही आता चालतो आहे. अजून आम्ही नाश्त्याला नाही पोचलो आहे. वेळ आहे अजून नाश्त्याला 1 तास आहे अजून. तोपर्यंत आम्ही नाश्त्याला पोचू. आम्ही 5 जण आहोत मागे. तेव्हा तिकडे विहीर आहे आणि हा रस्ता असा आहे. हा शॉर्टकट आहे खरा म्हटलं तर. हा तिथून बाहेर पडतो. पण आता आम्ही हा शॉर्टकट मारत नाही. पहिला हा शॉर्टकट मारायचो आम्ही. आता नाही मारत. साईराम. आम्ही 5 जण आहोत मागे. बाकी सगळे नाश्त्याचे ऑर्डर पोचलेले. 5च मागे. साईराम. चला साईराम. हेलो गाइस. आम्ही गाणी बोलतो इकडे. आम्ही आत्ताच जेवण खाऊन झालो आहे. इकडे माळी काकांच्या घरी आलो आहे आम्ही. माळी काकांच्या घरी आलो आहे आम्ही. हे बघा साईबाबांचं मंदिर. आत्ताच आम्ही जेवण खाऊन झालो आहे. थोडा 2 तास आराम झाला आहे. आता आम्ही इथून बाहेर पडतो आहे. कसाऱ्या घाटात जायचं आहे. लतीवाडीला थोडा वेळ थांबणार 10 मिनटं. तिकडे मग पालखीची पूजा बिजा करणार. सगळ्या पोरांनी इथे आटपलं आहे. पोरांचं पालखीची पूजा बिजा करणार आणि मग आम्ही तिथून निघणार. हे बघा सगळ्यांची मीटिंग चालू आहे. पपिताई आहेत. तुम्हाला दाखवते माळी काकांचं घर. बघितलं आहे तुम्ही माळी काकांचं घर, तरी परत एकदा दाखवते. दरवर्षीचं आहे माळी काकांचं घर. आता आम्ही निघायच्या तयारीत आहोत. आंघोळ पण इथेच केली. जेवण खाऊन आमचं दर टायमाला आंघोळीचा प्रोग्राम इथेच असतो. जेवणाचा प्रोग्राम पण इथेच असतो. आता जेवलो सगळं केलं. आता निघतोय. साईराम. साईराम. ये भी काढ बाबा. हे तो मेन लोक आहे. हे माळी काकांचे 2 मेन माणसं आहेत. हा चंगू आणि हा मंगू. चंगू आणि मंगू माळी काकांच्या आमच्या सून आहे. आणि यांचं माळी काकांचं घर आहे. दरवर्षी दाखवते मी. माझ्या ब्लॉकमध्ये माळी काकांचं घर नक्की असतं. माझ्या पप्पांचा मित्र आहेत ते खास. आणि न चुकता आमच्यासाठी पाणी गरम करणं, आम्हा लोकांना पंखा चालू करून देणं, आंघोळ केल्या गेल्या सर्वांना चहा देणं, सर्व काही माळी काकांकडे असतं. आम्हाला आमची मजा असते. आमचं हे दुसरं माहेर घर आहे. त्याच्यामुळे आमची इथे खूप मजा असते माळी काकांच्या घरी. चला आता आपण निघूया. घाटात भेटूया. काय आवाज. चला साईराम. हा आमचा दादा. माझ्या ब्लॉगमध्ये दरवर्षी असतो हा. दादा काम करतोय.
सगळं मान्य करते मी, सगळं मान्य करते. निदान माणूस साधी चौकशी तरी करते ना. मी एवढे फोन एवढं ते ते सुंदर मंदिर आहे. माझा मोबाईल चालू व्हायला वेळ झाला. कसारा घाटात अलीकडे आहे. हे बघा, इथे व्यायामाचं ठेवलं आहे, खेळायला झोके ठेवले आहेत तिकडच्या मुलांसाठी. हे कसारा घाटाच्या अलीकडे आहे. आम्ही शॉर्टकट मारला आहे, तिकडे आहे हे सगळं. गाव किती सुधारलं आहे बघा. इथे पूर्ण गाव सुधारलं आहे. एवढ्या सुखसोयी मुंबईत पण तुम्हाला असे भेटणार नाहीत, अशा एवढ्या गावात आहेत. पहिलं ट्रेन या गावामध्ये आम्हाला एक तासाने दिसायची. आता 10 मिनिटांनी या गावामध्ये ट्रेन दिसत आहेत. लतीफवाडीच्या पण आम्ही अलीकडे आहोत. गावाचं नाव एवढं माहीत नाही मला. या हे फटाकडे लावा. हे थांबा ग, नाही तर फटाकडे अंगावर उडतील. थांब, फटाकडे अंगावर उडतील. हे लागेल ग पायाला. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. चला, घाट चढायला आता सुरुवात केलेली आहे. कसारा घाट चढतोय आता आम्ही सर्व. पायाला लागले, चटके पडले, चप्पल चालतोय.
Santo, always by the side rapid side. Nagging and a dance and a tune.
सकाळी उठतोस, पाणी बी गरम करतोस आणि पूजेलाच नाही येत. आता मी पोचलोय घाटन देवीला. हे दुसरे पालखीवाले आमच्या बरोबर आहेत, त्यांची आरती चालू आहे. आई ग बाई, साईराम बाबा. मामा बोलूच नका माझ्याशी. तुम्ही लोक विसरता काय मी अटॅक पेशंट आहे ते? अटॅक पेशंट आहे ते विसरता काय तुम्ही लोक मला? हा सर्व महिलांचा माणूस घाटन देवीत पोचलेला आहे. आमचे बाबा पण पोचलेले आहेत. या आमच्या बायका आता एक मंडळाची आणि स्वतःच्या अशा घाटन देवीच्या ओट्या भरत आहेत. ही घाटन देवी माता आहे. ओट्या भरत आहेत घाटन देवीच्या. आपण पण पाया पडून देऊ. चला साईराम. त्रिशूल डमरुधारी सप्तावरण सदा सुखकारी ते शिवमुक्तिचारी दिगंबरा अक्षय रूपावतारा सर्वै व्यापक तू श्रुतिसारा अनुसयाति कुमारा. हे लावतो काय रे गाणं अजून? नाचा ग. पकड. अरे हे पकड.
त्यासाठी फोन केलं की मला वाटलं तुम्ही पुढे असणार. चला जेवायला बसू. आजचं जेवण आहे काय आहे? काय हे कळत नाही. लोणचं आहे. लोणचं नाही आहे. काय आहे? कोबी आहे का? सोयाबीन आहे का? नाही समजत. लाईट मार बरं जरा. चला. ए भाजी कसली आहे रे? पनीर आहे का? पनीर बुर्जी. पोरं जेवायला बसले. आता आम्ही बसतो जेवायला. आज जेवण आहे पनीर बुर्जी, डाळ भात चपात्या. चला जेवायला बसूया. चला सर्वांना साईमय रात्र. बाबा पण झोपले, पोरं झोपली, बायकाही सर्व झोपलेत. काय काय मोबाईलवर आहेत, बाकीच्या झोपल्या आहेत. सर्व झोपले. पोरं कुठे झोपायला गेली काय माहिती. बाबा पण झोपलेत, मामा पण झोपले, सगळे झोपले. आता आम्ही पण झोपतो. सर्वांना साईमय रात्र. बाबांची शाल सरळ करते. ओराने टाकायची म्हणून टाकली. चला बाबा बघा, बाबा पण झोपले, सर्व झोपले. चला साईमय रात्र. पोरं वरती गेली झोपायला. तिथे मच्छर नाही चावत, तिथे मच्छर चावते म्हणून साईमय रात्र. अजून फिरतोय, झोपलोय नाही, जागा नाही. एवढी जागा आहे बाबांच्या बाजूला, झोपा ना. चला.